गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः। ओ नमोजी सद्गुरुनाथा आपुल्या चरणी माझा माथा वचन ऐकावे कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकारायांची किर्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू चरण श्री गुरूंचे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ऐशियाचा पदराधारा ऐशियाचा पदराधारा ऐशियाचा पदरधरा जेणे देव येईल घरा ऐसे पदराचे धनी संत साधुऋषी मुनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज सेवा मंडळ दिघा विभाग नवी मुंबई आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातल्या 6व्या दिवसाची कीर्तन सेवा आज माझ्याकडे आलेली आहे। परमार्थ म्हणजे काय? त्रिकाल अबाधित सत्याची प्राप्ती करणं म्हणजे परमार्थ करणं। मग परम म्हणजे त्रिकाल अबाधित सत्य आणि अर्थ म्हणजे प्राप्ती। त्या अव्यक्त परमात्म्याच्या दर्शनासाठी किंबहुना भगवंत होण्यासाठी जो प्रयत्न करावा लागतो त्या प्रयत्नाला परमार्थ म्हणतात। परमार्थाची दुसरी व्याख्या काहीच नाही। परम म्हणजे अलौकिक आणि अर्थ म्हणजे धन। परम अर्थ म्हणजे अलौकिक धनाची प्राप्ती करणं म्हणजे पैसे नव्हे। ज्याच्या जीवावर ज्याच्या सत्तेनं हे ब्रह्मांड तरलेलं आहे किंबहुना ब्रह्मांडाची सत्ता ज्याच्या ताब्यात आहे त्यालाच प्राप्त करण्याला परमार्थ म्हणतात। मग त्यासाठी त्याला हरिपाठच पाठ पाहिजे, गळ्यात माळ पाहिजे, कपडाला गंध पाहिजे, पंढरीची वारी झाली पाहिजे, नित्यनेम पाहिजे, एकादशी झाली पाहिजे तरच तो प्राप्त होईल नाही। ह्या सगळ्या गोष्टी प्रपंचिक आहेत। परमार्थ त्याला ग्राह्य धरूच नका। मी काय म्हणतोय, या सगळ्या गोष्टी प्रापंचिक आहेत। योग याग विधी व्रत वैकल्य उपास तापास जप तप कर्म हे सगळे प्रपंच आहे। पण ज्याच्यासाठी हा प्रपंचाचा अट्टहास आहे त्याला प्राप्त करण्याला परमार्थ म्हणतात। तोच जर आम्हाला कळणार नाही तरी सगळं फोल आहे। शिंगरू मेलं हेलपाट्यानं, घोडं मेलं वजानं। लक्षात ठेवा। पहिल्यांदा ही गोष्ट बाजूला करतो मी, तेच सांगितलं तुम्हाला मी। काय म्हणलं, प्रश्न असा पडतो की महाराज म्हटले मला काय तुळशीची माळ घालता येत नाही, हो मग मला काय देव भेटणार नाही का? भेटणार, जरूर भेटणार।
अहो म्हणले माझ्या हातनं काय पंढरीची वारी होणार नाही, मग मला काय देव भेटणार नाही का? भेटणार, जरूर भेटणार. मी आणि माझेपण विसरले जयाचे अंतःकरण पार्था, तो संन्याशी जाण निरंतर. प्रपंचात राहून जर तो प्रपंचाविषयी अनासक्त असेल तर तो त्याचा परमार्थच आहे. भूमिका समजून घ्या. ऐश्वर्यात लोळतोय, हो, 4 दारात आलिशान कार आहेत, बँक बॅलन्स आहे, दागदागिनं नटलाय, पण या सगळ्यांपासून तिथं असून देखील कोसो जो वृत्तीनं दूर आहे तो खरा परमार्थिक आहे. कितीतरी आहेत, लक्षात ठेवा. आणि म्हणून परमार्थाचं एक वेगळं चित्र मांडून, संप्रदायाचं एक वेगळं चित्र मांडून, जी बुद्धिजीवी आणि जी ज्ञानी आहेत पण जी मुमुक्षु आहेत त्या मुमुक्षांचा रस्ता कुठं भटकून देऊ नये आपण. मुमुक्षु कुणाला म्हणावं? कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतुनी पाहे, तैसे झाली माझ्या जीवा केव्हा भेटशी केशव. ही प्रपंचातली अवस्था पाहिजे. एवढंच नव्हे, जीवना वेगळी मासोळी तुका तैसा तळमळी ही अवस्था झाली पाहिजे. येतो त्या विषयाकडे. माझ्या कीर्तनाची नेहमी सुरुवात प्रश्नोत्तरानं होत असते. तो विषय मी पुढे घेतोय. देव कुणाकुणाला आवडतो? हात वर करा बरं एकदा. सर्वांनाच आवडतो. वा. कुणाकुणाला वाटतं देव आपल्या घरी यावा? हात वर करा. सगळ्यांनाच वाटतं ना? वा. कुणाकुणाला वाटतं आपण देवाच्या घरी लवकर जावं? ज्याने ज्याने हात वर केलाय ते वैतागलेत, संसाराला कंटाळलेत, बँकेचे हप्ते भरून थकलेत, नाही का? आणि ज्याने ज्याने हातच वर केला नाही तिला बिरकेत, नको ती मरण नको, डोक्याला ताप नको. आता वास्तवाकडे येऊया. एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाच्या घरी जाणं म्हणजे चौघांच्या खांद्यावरनं जाणं नाही. चौघांच्या खांद्यावरनं हा देह जात असतो. आणि मग देवाच्या घरी कोण जात? तर आपण जात असतो. आता काय मंडळी म्हणतील, मग आपण आणि देह वेगळा आहे का? जमीन आसमानचं अंतर आहे. देह माझा आणि मी देहाचा नाही. मी देहा वेगळा, निसंग परतत्व परब्रह्म आहे. भूमिका समजून घ्या. देवाच्या घरी जाण्यासाठी देह ठेवायची गरज नाही, कारण देहाशिवाय देवाच्या घरी जाताच येत नाही. आमचा भ्रम वेगळा झाला. देवाच्या घरी जाणं म्हणजे चौघांच्या खांद्यावरनं जाणं. चौघांच्या खांद्यावरनं हा देह जात असतो. भ्रमातनं बाहेर या, हा देह जात असतो. तुम्ही आम्ही देवाच्या घरी जात असतो. पण देवाच्या घरी जाण्यासाठी सर्वात उत्तम साधन दिलेलं ते कोणतं? मनुष्य देह. सर्व जन्माच्या शेवटी हा मनुष्य देह पावे पाठी, यापरी उत्तम किरीटी मी रचले नाही. कारण येणे जन्मे मज ओळखावे, येथेची आपणा ते उद्धरावे, आणि येथेची जोडावे नरक यातनेस. याचा अर्थ असा, भगवंताने अर्जुनाला समजावून सांगताना सांगितलं की बाबा रे, माझ्यापर्यंत येण्यासाठी नरदेहा पलीकडे दुसरं साधनच कोणतं नाही. कारण नरदेहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपावलोकन दिला. भूमिका समजून घ्या. मग काय, तुकोबरे देहासह वैकुंठाला गेले. वैकुंठाला जाण्यासाठी हा देह स्मशानात जळायची गरज नाही. देह असतानाच वैकुंठाला जाता येतं. अलीकडे स्मशानभूमीला सोज्वळ नाव दिले, वैकुंठ धाम. पण खरं सांगू, त्या वैकुंठ धामाचा आणि स्मशानभूमीचा काडी मात्र संबंध नाही. पण आम्ही का नाव दिले कोणास ठाऊक, ते वैकुंठाला आम्ही बदनाम करून टाकला राम. वैकुंठ म्हणजे काय? वै म्हणजे नाही आणि कुंठ म्हणजे दुःख. ज्या अवस्थेत दुःखाचा लवलेश राहत नाही अशा अवस्थेला वैकुंठ म्हणतात. माझं बोलणं कळते का? वैकुंठ, मोक्ष, समाधी, परमानंद ही सगळी एका अवस्थेची वेगवेगळी नावं आहेत. उगीच वेगळे पण करू नका.
मोक्ष म्हणजे मृत्यू नाही, मृत्यू वेगळा आहे, मोक्ष वेगळा आहे. बाहेरून मरण्याला मृत्यू म्हणतात आणि आतून मरण्याला मोक्ष म्हणतात. सोपं सोपं व्याख्या करून सांगतो. बाहेरून मरण्याला मृत्यू म्हणतात, आतून मरण्याला मोक्ष म्हणतात. जिथं श्वास संपले तरी इच्छा शिल्लक आहे त्याला मृत्यू म्हणतात, आणि जिथे इच्छा संपल्या तरी श्वास शिल्लक आहे त्याला मोक्ष म्हणतात. कारण दुःख आसक्तीत आहे. आणि मी नेहमी सांगत असतो, दुःख प्रपंचात नाही, दुःख संसारात नाही, दुःख पैशात नाही, दुःख श्रीमंतीत नाही, दुःख ऐश्वर्यात नाही. दुःख आहे त्याच्या आसक्तीत, दुःख आहे त्याच्या इच्छेत. इच्छा आमच्या संपत नाहीत म्हणून आमचं दुःख संपत नाही. इच्छा मावळल्या की दुःखही संपलं. आम्ही अवस्थेत कुठल्या? समाधी अवस्थेत. आता समाधी म्हणजे काय? समाधी हा शब्द इतका जड करून ठेवलाय तुम्ही. आम्ही समाधी म्हणजे हो ती जमीन खोदा, खड्ड्यात जावा, वरनं शिळा लावून घ्या आणि आत गुदमरून मारा, त्याला समाधी म्हणतात का? त्याला समाधी म्हणत नाही. समाधी जिवंतपणे उपभोगता येते. ज्या अवस्थेमध्ये समाधान ओसंडून वाहतं त्या अवस्थेला समाधी म्हणतात. ज्ञानदेव प्रमाण, निवृत्ती देवी ज्ञान, समाधी, संजीवन. संजीवन म्हणजे अखंड. ज्ञानोबा वचन देतात. प्रमाण म्हणजे वचन. माझं वचन देतो तुम्हाला मी सद्गुरूच्या कृपेनं, निवृत्तीदादाच्या कृपेनं, निवृत्तीदादांच्या ज्ञानानं अखंड माझं आयुष्य समाधीमय झालं. समाधीमय होणं म्हणजे काय? इच्छाच कुठल्या शिल्लक न राहणं. भूमिका समजून घ्या. आतून मरायला पाहिजे. एकदा काय झालं, एक दृष्टांत देतो. संत एकनाथांच्या घरी एक जण गेला. त्याचं नाथांच्या घरी सारखं जाणं येणं असायचं. नाथांच्या घरी गेला आणि नाथांना थोडंसं कुचेष्टेनं म्हणाला, अहो म्हणले एकनाथ महाराज, बाहेरून तुम्ही शांतीब्रह्म दिसता, आनंदी दिसता, चेहऱ्यावरती सुखाचे भाव आहेत तुमच्या, म्हणले हे सगळं बाहेर मी दिसतंय, आतनं कशात तुम्ही? तुम्ही आतनं कसं आहे तेवढं सांगा बरं. नाथराय शांतीब्रह्मच होते. स्मित हास्य दिलं, सांगतो म्हणले. पण एक गोष्ट सांगू का, तू काल आला होतास का नाही माझ्याकडं, त्यावेळेला मी तुझा हात बघितला होता. तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो हो, पण माझं जर आधी ऐक. तू काल ज्या वेळेला आला होतास त्यावेळेला मी तुझा हात बघितला होता आणि मला असं कळालं की तू ह्या आठवड्यात मरणार आहेस. नाथराय म्हणाले त्याला, तू ह्या आठवड्यात मरणार आहेस. असं म्हणल्याबरोबर जीभ पांढरी झाली त्याची, तोंडाला कोरडच पडली. मटकन बसलं खाली. कसं बस उठलं आणि घराकडे निघालं. नाथराय म्हणजे थांब की उत्तर देतो तुला. नको उत्तर तुमचं. सरळ आहे हो. एखाद्याला सांगितलं तू आठवड्यात मरणार आहेस, त्या आठवडा पुरं व्हायच्या तर 3 दिवसातच मरणार ती का हपकीनं. घरी गेलं म्हणले जातो घरी मी. कसं बस घरी गेलं आणि हंतरूनच धरलं त्यानं. 1 दिवस ओलांडला, 2 दिवस ओलांडले, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 6 दिवस हंतरुणालाच झालं. मातम पसरलं. म्हणले उद्या मरणार आहे, शेवटचा दिवस आहे म्हणले. सगळी गर्दी त्याला बघायला, सगळी गर्दी का हे मरणार आहे. आणि हे बी झालं म्हणले आता उद्या मरणार मी. असं झालं 7 दिवसात. हो, आणि बेडवरच पडलं, मेल्यातच जमा. 7व्या दिवशी गर्दी होती दारात. नाथराय गेले, गर्दीला बाजूला केले, जरा बाजूला सरका म्हणले, मग त्यांना भेटू दे जरा. नाथराय गेले तर हे बेडवर झोपलेलं होतं. नाथराय म्हणाले, कसा आहेस बाबा, बरं आहेस का, कसं काय आतनं कसं चाललंय तुझं? तो म्हणला, मेलेल्याला काय विचारताय? काय म्हणला तो? मेलेल्याला काय विचारताय म्हणले. झालं आता मेलोय म्हणले मी. नाथराय म्हणाले, गड्या हेच तुझं उत्तर आहे, हेच तुझं उत्तर आहे. तू मरणार नाहीस, पण मी तुला उत्तर काय दिले?
मेलेल्याला काय विचारत आहे हेच तुला मी उत्तर देणार होतो. मेलेल्याला आतनं काय विचारतोयस? जो आतनं मेलाय, जो आतनं मेलाय, त्याचं बाहेरून आनंद ओसंडून वाहत असतो, कारण मृत्यूवर त्याने विजय मिळवलेला असतो. भूमिका समजून घ्या. आम्हाला मृत्यूवर विजय मिळवता आला पाहिजे. तो कसा येईल माहिती आहे का? क्षणाक्षणाला त्याची आठवण झाली पाहिजे. या नश्वर देहाची अवस्था क्षणाक्षणाला कळाली पाहिजे की संपणार हे जाणार आहे. पावला पावलाला ज्यावेळेला मृत्यू आठवू त्यावेळेला आमचं मरण सोपं होणार आहे. आमचं मरण आम्हाला जड का वाटतं? आम्ही घाबरतो का माहिती आहे का? तिचं आठवणच काढत नाही आम्ही. प्रत्येकाला वाटतं मी अश्वत्थामाच आहे, प्रत्येकाला वाटतं मी मरणारच नाही. लक्षात आलं का? आणि अंत समय ज्यावेळेला येतो मात्र हे गरीब गात्र होतो. साधू संतांनी मरणावर विजय मिळवला. माझे मरण मी देखील डोळा. त्यामुळे त्यांचं मरण सोपं झालं, आमचं मरण जड का होतंय? हो, आम्ही घाबरतो. बघा ते त्रिकालाबाधी सत्य काय तर मृत्यू आहे. मी उद्या इंजिनियर होईन, वकील होईन, डॉक्टर होईन, लक्षात आलं का? आमदार होईन, खासदार होईन, अमका होईन, तमका होईन, गॅरंटी नाही. पण जिथं जन्माला आलायस तिथं तू जाणार आहेस हे सत्य आहे. कळलं का? आणि हे सत्य डोळ्यासमोर ठेवून जो वाटचाल करतो ना तो क्षण सार्थकेला होतो. आमचं आयुष्य मात्र का होत चाललंय? आमचं मृत्यूकडे लक्षच नाही. प्रत्येकाला वाटतं मी जगतोय, आम्ही जगत नाही. लक्षात ठेवा, आम्ही जगत नाही, आम्ही क्षणाक्षणाला मरतोय. आणि ते यंत्र आम्ही मनगटावरच बांधले. आम्हाला वाटतं आम्ही जगतो. नाही, सेकंदानं, मिनिटानं, तासानं, दिवसानं, आठवड्यानं, महिन्यानं, वर्षानं मी मरतोय. आम्ही जन्माला आलोय त्यावर ते मरणाच्या प्रोसेस मध्ये आहे. आणि ती प्रोसेस पूर्ण कधी होते माहितीये का? प्रोसेस सुरू होते जन्माला आल्याबरोबर आणि पूर्ण कधी होते? यातनं श्वास गेल्याबरोबर. एक एक श्वास जसा वजा होत जाईल तशी प्रोसेस पूर्ण तुकडं जात असते. भूमिका समजून घ्या. राजा होता एक, खूप मोठा होता. ऐश्वर्यमान, संपत्ती, धन दौलत, मान सन्मान सगळं मिळवलेलं होतं. आणि एके दिवशी रात्री झोपी गेला राजा आणि दुसऱ्या दिवशी पहाटे त्याच्या स्वप्नात मृत्यू आला. मृत्यू राजाला म्हणाला, राजा तुला आज संध्याकाळी मी न्यायला येणार आहे, ठिकाण तू ठरव. मृत्यू निघून गेला. राजा खडबडून जागा झाला. म्हणले आज संध्याकाळी मी मरणार आहे. एवढं कमवलं त्याचं काय? मला नाही मारायचं. तुम्हाला बी तसंच वाटतं ना? ते म्हणले मला नाही मारायचं. त्यानं सगळे सल्लागार बोलवली, प्रधानजी बोलवला, सेनापती बोलवली, मीटिंग घेतली आणि काय करा सांगा म्हणले. आज सकाळी पहाटे माझ्या स्वप्नामध्ये मृत्यू आला होता. तो म्हणाला संध्याकाळी तुला मी नेणार आहे, ठिकाण तू ठरव, काय करू सांगा. तास 2 तासाच्या सल्ला मसलीच्या नंतर प्रधानजी म्हणाला, सगळ्यांची चर्चा झाल्यानंतर प्रधानजी म्हणाला, महाराज एक काम करा, ही जागा सोडा, ही जागा सोडा तरच म्हणजे तुमचं मृत्यूपासून तुम्ही वाचाल. ही जागा सोडा. राजानं ऐकलं, सगळं टाकलं, तिथं जीप पळायला सुरुवात केली. किती किलोमीटर पळायला माहिती आहे का? 200 किलोमीटर एका दिवसात. तो मला जर डॉक्टरनं सांगितलं दररोज 4 किलोमीटर चाला जमतं का? आम्ही नाही चालत. पण पळालं का 200 किलोमीटर? कोणाच्या भीतीपोटी? मृत्यूच्या. पळालं 3 सांज झाली. अशी एक सुंदर बाग दिसली. त्या बागेत एक दगडी बाकडा होता. त्या बाकड्यावर जाऊन बसलो, डोळे मिटले, सुस्कारा सोडला, वाचलो. काय म्हणले? वाचलो. आणि डोळं उघडून बघतो तर मृत्यू पुढं हजर, काळ पुढं हजर. राजा म्हटला, लेका तुझ्या भीतीपोटी 200 किलोमीटर पळत इथपर्यंत आलोय, तोपर्यंत तू बी आलास का? याला काय अर्थ आहे का गड्या? सांग बरं, असं कुठं असतं वय? मृत्यू म्हणला, राजा तुला मी काय म्हणलं होतो, आज संध्याकाळी तुला मी न्यायला येणार आहे, ठिकाण तू ठरव.
आता 200 किलोमीटर पुढेतून हे ठिकाण तू निवडलेस, त्याला मी काय करू? माझं बोलणं कळते का? कुठं गाठील गॅरंटी नाही. लक्षात आलं का? बाजारात, प्रवासात, रस्त्यात, घरात, दारात, बाथरूम मध्ये, संडास मध्ये कुठं गाठेल ते गॅरंटी नाही. कुठल्या ठिकाणी गाठेल आम्हाला लक्षात येणार नाही. लक्षात ठेवा, तोपर्यंत त्याच्या आत प्रत्येकानं एक गोष्ट लक्षात ठेवावी, मी जिथं जन्माला आलोय तिथं मी जाणार आहे. याला म्हणतात जागृत अवस्था. उठा, जागे व्हा रे आता. म्हणजे काय? आम्ही झोपलोय का? जागा होणं म्हणजे काय? प्रत्येक पाऊल जागृत अवस्थेत टाकण्याला जागा होणं म्हणतात. भूमिका समजून घ्या. असो, आम्ही आलोय आणि आम्हाला हे घर मिळाले. या घरात राहून आम्हाला जो कार्यभाग करायचा आहे, कोणता? झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग, हे उच्चिष्टाचा भाग, शेष उरला तो सेव. आणि हा कार्यभाग पूर्ण झाला, कार्यापुरते कारण मार्गी, उल्लंघुनी वेगे जावे स्थळा. ज्ञानोबरायांच्या आयुष्यामध्ये अभंग ज्ञानोबरायांचा आहे, कानोबा तुझे घोंगडे. संतांची अवस्था आणि तुमची अवस्था यातला फरक आणि अंतर समजावून घेऊ. जोपर्यंत आपलं अंतःकरण भक्तीनं चिंब भिजत नाही, वैराग्यानं तप्त होत नाही, तोपर्यंत भगवंत भेटणार नाही. तुमचं आमचं झालं काय सांगतो. आम्ही हातचाट ठेवून भगवंताकडे जातो. संत महात्मे निरीच्छेनं भगवंताकडे जातात. तुम्ही आम्ही देव भेटायला जातो, संत महात्मे देव व्हायला जातात. समजून घ्या. देवाला आम्ही सत्तापद संपत्तीनं प्राप्त करायला निघालोय, पण ज्याला प्राप्त करायला निघालोय त्याला न ओळखता आम्ही त्याच्यावर लढायला निघालोय. बघा, आणि महत्वाची गोष्ट सांगू, ज्याच्यावर युद्ध करायचं आहे तो पुढचा कोण पैलवान आहे हे आधी कळलं पाहिजे. पैलवानाची ओळखच नाही, तो काय करतो हे बी माहित नाही, आणि हे मात्र आपलं मिशीला तूप लावून निघाले युद्ध करायला. कोणावर युद्ध करतोय आम्ही? ज्याच्यावर युद्ध करायचं त्याला ओळखला पाहिजे. भूमिका समजून घ्या. आणि त्याच्या पुढची गोष्ट सांगू, आम्ही परमार्थ करताना देवाबरोबर लढून परमार्थ करायला निघालोय. सत्तेनं, संपत्तीनं, पदानं त्याला प्राप्त करायला निघालोय, प्राप्त होणार नाही. कारण परमार्थामध्ये जो लढून जिंकायला जातो तो कधीच जिंकत नाही. परमार्थामध्ये एकच गोष्ट करावी लागते, ते कोणती? हारकर जितने वालों को बाजीगर कहते हैं. काय म्हणलं मी? हारावं लागतं. आणि त्याची पुढची गोष्ट सांगू, आम्हाला हारण्याची भीती कधी असते? लढलो तर, लढायला गेलो, लढलो तर आम्हाला हरण्याची भीती आहे. लढलोच नाही तर हरण्याची भीती आहे का? कळते का माझं बोलणं? लढायचंच नाही, मग आधीच हरून मोकळा व्हायचं. काय डिक्लेअर कोण करत नाही, हे हरलं का? लढलो नाही तर हरायचा प्रश्न येतोच कुठं? आम्ही प्रपंचामध्ये लढायला जातो, आम्ही परमार्थामध्ये लढायला जातो, लढून कोणच जिंकत नाही. शेवटी किती जरी जिंकलं, सिकंदरासारखा सिकंदर सुद्धा सगळं जग जिंकून आला. आणि भारतातनं आपल्या देशात जात असताना एक जण सकाळ सकाळी नदीच्या किनारी ऊन खात बसला होता. भिकारी होता, गरीब होता. आणि सगळं झाल्यानंतर सिकंदर आला, आपलं ते सैन्यबळ वगैरे सगळं ते उन्हाला बसलं होतं भिकारी नदीच्या कडेला. सिकंदर म्हणला, अरे मूर्खा, तुला काय वाटतंय का? म्हणले, प्रत्यक्ष राजा सिकंदर तुझ्या बाजूने निघालेला आहे, काय पाहिजे माग.
काय पाहिजे माग. ते भिकारी म्हटलं एक काम कर म्हटले, तू उभा राहिलेस त्यामुळे ऊन काय माझ्या अंगावर पडना, बाजूला ऊन पाहिजे मला. एका झटक्यात त्याचा गर्व खाली झाला. अर्थ कळला का? काय घेणं बघा, विरक्ती कोण आहेस मला माहित नाही. जरी मी भिकारी असलो, लक्षात आलं का, कुणाचीच ज्याला गरज नसते ना, आधीच जो हरलाय ना त्याला कुणाबरोबर जिंकायची गरजच नाही. परमार्थाची अवस्था तीच आहे. त्याला प्राप्त करण्यासाठी त्याच्याबरोबर न लढता त्याच्यात हारून जायचं. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ज्ञानेश्वरी गाथा दासबोध मुखोद्गत मर मर मरते ती भेटनाच. माझं बोलणं कळलं का? ते भेटनाच का? आम्ही पाठांतर करून वाचून ज्ञान प्राप्ती करून त्याला प्राप्त करायला निघालोय. नाही भेटणार तो. कारण परमार्थ हा ज्ञान गिळून गावा गोविंदा सांगतो. तुम्ही ज्ञान घेऊन जर देवापर्यंत जाल तो बाप जन्मात भेटणार नाही. भूमिका समजून घ्या. प्रत्येक संतांनी ज्ञानाला महत्व दिलं, पण ज्यावेळेला तो कळाला तेव्हा ज्ञान पुसून टाकलं. ज्ञानामुळे होतं काय? ओझ आहेच आहे, पण दुःखही तितकंच आहे. आणि ज्ञान म्हटलं की सावध राहावं लागतं. पण ज्ञान कशासाठी आहे? कशासाठी ज्ञान आहे? अज्ञान संपवण्यासाठी. सोपी व्याख्या आहे, फार काय जड जायची गरज नाही. परमात्म्याबद्दलचं अज्ञान संपवण्यासाठी ज्ञान आहे. अज्ञान संपलं की ज्ञान बी टाकून द्यावं, झडझडून मोकळा व्हावं, लई ताप करत घेऊन बसायची गरज नाही. आमच्या पाठांतराकडे बघून काय मंडळी म्हणतात, हाय 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 दी नव दादा लय ज्ञान तुम्हाला, लय देव जवळ असेल. नाही, गॅरंटी देऊ शकत नाही आपण गॅरंटी देऊ शकत नाही. भूमिका समजून घ्या. टाळाटाळी लोपला नाद अंगवांगी मुराला छंद भोग भोगित आटला भेद ज्ञान गिळून गावा गोविंदुगा. का सांगतो? ज्ञानीची अवस्था सांगतो. भक्ती आणि ज्ञानातला फरक काय आहे? भक्ती मार्ग हा लॉंग कट आहे आणि ज्ञानमार्ग हा शॉर्टकट आहे. लय माणसं ग्रंथात पुस्तकात कायम अडकून असतात. का? पाठांतर पाठांतर पाठांतर, ज्ञान ज्ञान ज्ञान. जरूर करा साठा, जरूर करा, वाद नाही. भक्ती मार्गाने देव मिळत नाही असं नाही, मिळतो, थोडा उशिरा मिळेल. ज्ञान मार्गाने देव लवकर मिळतो, पण धोके जास्त आहेत. मी नेहमी दृष्टा सांगत असतो. आम्ही दररोज कीर्तनाला जायचं म्हटलं की नाही, कधी विदर्भात, कधी मराठवाड्यात, कधी उत्तर महाराष्ट्र, कधी पश्चिम महाराष्ट्र, कधी मुंबई, कधी पुणे, आमचं चालूच असतं. 300-400 किलोमीटर रनिंग असतं. रात्री मी पाटण तालुक्यात होतो, सकाळी मी दौंडमध्ये होतो काल्यास, आज संध्याकाळी मी येत आहे. म्हणजे दिवसाच आमचं रनिंग 24 तासामध्ये 500-600 किलोमीटर होत असतं. पण आम्हाला रात्रीचा प्रवास करावा लागतो, कारण सकाळी काल्याचं कीर्तन गाठावं लागतं. मग आमचा सारथी काय करतो माहिती आहे का? मॅप टाकतो मोबाईलवर. काय करतो तो? मॅप टाकतो. ती मुलं जरा शांत होतील का? शांत करता आलं तर बघा. आमचा सारथी मॅप टाकतो, पण ते मॅप घोटाळा काय करता माहिती आहे का? हायवे सोडतो आणि शॉर्टकट दाखवतो. कच्चा रस्ता, आडवळणातला रस्ता, जंगलचा रस्ता, नाही का, आडवाडवीचा रस्ता, वाटमाऱ्यांचा रस्ता, असूच रस्त्याने नेत होती. आणि मी वाचलो एकदा, अजिंठ्याला माझं कीर्तन होतं, दुसऱ्या दिवशी सकाळी माझं 40गावला काल्याचं कीर्तन होतं. आणि मध्ये अजिंठ्याच्या आणि त्या 40गावच्या मध्ये जंगलचा रस्ता आहे. आम्हाला काय माहित नाही, आम्ही मॅप टाकलं, त्यानं नेलं आदिवासी पाड्यात. आदिवासी पाड्यातच नेलं आणि ते मॅप तिथंच एंड झालं. एंड दाखव. अरे म्हणजे 40गाव अजून कुठं आहे, एंड का दाखवते इथं? आमची गाडी त्या पाड्याभोवती लागली फिरायला. गावातल्या लोकांना आला संशय, बरं ते किती 10-15 घराचं गाव, जंगलीतला पाडा. 10-12 जण आली बाहेर.
आणि गाडी अडवली. आता लेका म्हटलं मी आलो बरं. आता ह्या ड्रेसमध्ये नव्हतो मी रात्रीच्या प्रवासाला. कुठल्या ड्रेसमध्ये? आपल्या साध्या ड्रेसमध्ये होतो. गाडी अडवली त्यांनी. काट्या बिट्या घेऊन आली. काचा खाली घ्या म्हणल्या. काचा खाली घ्या. आम्ही घाबरलो. म्हटले गाड्या मी आलो आता. काचा खाली घ्या. मी काच खाली घेतली. चला बाहेर या म्हणले. बाहेर या. तुमच्या पाया पडतो म्हणलं. मी कीर्तनकार आहे. कशावरनं? सुदैवानं तिथं नेट होतं. माझा मोबाईल काढला. यूट्यूबवरचं कीर्तन दाखवलं. बघ बाबा म्हणलं हे पेट्यातलं मी असा आहे आणि मी कीर्तनकार आहे. त्या 12 जणातल्या दोघांनी ओळखा. रे म्हणले ही महाराज आहे ती. जाऊ दे. मोबाईल होता म्हणून सुटलो, नाही तर रट्टच होतं मला. घोळ काय झाला? मोबाईलचा मॅप काय करतं माहिती का? शॉर्टकट दाखवतं. आणि बरोबर अडचणीत आणतं. तसं ज्ञानमार्ग हा शॉर्टकट आहे. आणि मग त्या शॉर्टकट मार्गानं एखादा साधक गेला, त्याला मात्र हे ज्ञाननिधीचे भुजंग, निषेधरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक, कोण काम आणि क्रोध. हे वाट मारी परमार्थ मार्गात वाट मारे कर. शॉर्टकट निघालायस ना, मग भोग. नवल अहंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञानाच्या पाठी, ती झोंबे सज्ञानाच्या कंठी, नाना संकटी नाचवी. लक्षात ठेवा. आणखीन एक दृष्टांत देतो का? ज्ञान मार्ग किती धोकादायक आहे बघा. वारकरी संप्रदाय भक्ती मार्गाने वाटचाल करतो ना, खूप आनंदाचा आहे. बरं, ज्ञान जरूर मिळवावं, वादच नाही. ज्ञान जरूर मिळवावं, स्वरूपाबद्दलचं ज्ञान जरूर असावं. पण तो एकदा कळाला, अज्ञान संपलं की ज्ञान बी टाकून द्यावं. एक जण निघाला होता. जाता जाता पायात काटा मोडला. एवढा बारका काटा होता पण मोडला पायात काटा. पायात जसा काटा मोडला तसं बोंबला. आता म्हणजे अवघड झालं. पायातला काटा काढला पाहिजे, चालता येईना. मग इकडं तिकडं बघितलं तर बाबळीचं कुंपण होतं. बाबळीच्या काट्याचं कुंपण होतं. त्यातला मोठा काटा, पांढरा शुभ्र मोठा काटा मोडला. नंबरी दगडावर बसला आणि ज्या पायाला काटा लागला तो पाय वर घेतला आणि हळूहळू काटा काढायला सुरुवात केली. मोठ्या काट्यानं बारका काटा काढायला सुरुवात केली. जसा काठा निघाला तसं याला बरं वाटलं. पायातला काटा निघाला, बरं वाटलं. एवढा होता तो काटा पायातला त्याने टाकून दिला. हातातल्या काट्याकडे बघते. उपयोग लय झाला बरं. पुढं उपयोगाला येईल म्हणून खिशात ठेवला. काय केला त्यानं? खिशात ठेवला. घरी गेलं. ह्याला माहित नाही आपल्या खिशात काटा आहे. अनावधानानं पालतं झोपलं. काटा उभा झाला, बरगडीत घुसला आणि हे मेलं. कळला काढलं. छोटा काटा निघाला. मोठा काटा बी दे टाकून कशाला ठेवतोयस? तसं अज्ञान संपलं. ज्ञान बी दे टाकून मोकळा हो बरं. नाहीतर फार अडचण आहे. अहो, मोठे मोठे ज्ञानी, शब्दप्रयोग काय करतो बघा, मोठे मोठे ज्ञानी. दृष्टांत तिथून मग सांगतो काय होतं ते. एक जण वयस्कर झाडाखाली बसला होता. शेजारी जे झाड होतं ते इतकं उंच होतं बरं का, की नजर पुरत नव्हती, एवढा उंच ते झाड होतं. एक जण तरुण आला आणि त्या झाडावर सार 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 चढायला लागला. झाडाखाली बसला वयस्कर. ती व्यक्ती काय बोलली नाही, काय नाही. तरुण शेंड्यापर्यंत गेला. आणि शेंड्यापासून परत खाली 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 आला. आणि जमीन किती फूट राहिली? फक्त 4 फूट. किती फूट राहिली जमीन? 4 फूट राहिली. ए बाबा पडशील. म्हणजे जमीन 4 फुटावर राहिल्यावर त्या तरुणाला ती वयस्कर व्यक्ती म्हणते, ए बाबा पडशील. किती फुटावर? तो तरुण म्हटला, अरे म्हाताऱ्या, एवढ्या वर गेलो तेव्हा काय बोलला नाहीस, एवढ्या वरनं खाली आलो तेव्हा काय बोलला नाहीस, आणि 4 फुटावर राहिल्यावर म्हणतोस पडशील.
त्या वयस्कर व्यक्तीने इतकं सुंदर उत्तर दिलं, बाबा रे तसंच आहे, ज्ञान मार्गात उंच 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 जातात आणि शेवटी शेवटी त्यांचा पाय घसरतो, म्हणून म्हणलं सावध पडशील. कितीतरी आहेत घात झालेली 70,000 वर्ष तपश्चर्या करणारी, शेवटी शेवटी पाय घसरले त्यांचे, म्हणून ज्ञान मार्ग अवघड आहे. आणि म्हणून प्रत्येक संतांनी जो दुजोरा दिलाय, प्रत्येक संतांनी जो प्राधान्य दिलेला आहे तो कोणाला दिलेला आहे? भक्तीला दिलेला आहे. विठू भक्तीचा डांगोरा, विठू भक्तीचा डांगोरा, जय जयकार जय जयकार पिठू ज्ञानाचा डांगोरा म्हटलाय, पिठू भक्तीचाच डांगोरा. का? भक्ती प्रेमा गुण ज्ञान नको देवा. अरे म्हणून आपला वारकरी संप्रदाय, काय मंडळीला वाटतं वारकरी संप्रदाय म्हणजे बावळट संप्रदाय. इतर संप्रदायातील लोक काय म्हटले बावळटपणा, वारीला निघाले, दिंड्या काढते हे करते ती, असं कुठं असतं वे? त्यांना ध्यानमार्ग माहीतच नाही ना, ज्ञानमार्ग माहीतच नाही, आपल्याला नावं ठेवत असते. आणखीन एक त्यांचा अहंकार का असतो माहिती का? आम्हालाच माहीत, पुढच्याला काय माहीतच नाही, हा एक मोठा अहंकार असतो त्यांना. पण जो संप्रदायाचा बाप आहे ना ज्ञानोबा, तो काय म्हणून गेलाय? ज्ञान गिळूनी आमचे बाप तुकोबर आहेत, ते काय म्हणत आहेत? भक्तीला प्राधान्य द्या. भक्ती प्रेमा विण ज्ञान नको. ज्ञान पाहिजे की, पण कसं पाहिजे? भक्तीने प्रेमाचा ओलावा पाहिजे. एक जण काय झालं, पंढरीच्या वारीला निघाला होता, एकटाच होता. कपाळाला गंध, वय झालेलं 65-70चं वय होतं, पायात काय नाही अनवाणी, खांद्यावरती पताका, डाव्या खांद्यावरती फरशी, घाम चेहऱ्यावरनं उघडत होता, वाहत होता आणि पंढरपूरला निघाला होता. पंढरपूरला जाताना बरं एकटाच निघाला, ऊन मी म्हणत होतं, पाठीमागून एक BMW कार आली. BMW कार आली आणि ते वारकऱ्याकडे बघून ती कार थांबली. होती कार 1-1.5 कोटीची, मालक बघतो स्टँडर्ड, बुद्धिवान, ज्ञानी. वारकऱ्याकडे बघून गाडी थांबवली आणि वारकरी दादा बसा. कुठं चाललाय? म्हणले मी पंढरपूरला चाललोय. बसा, मी बी तिकडच चाललो, सोडतो तुम्हाला, चला. ते म्हणजे बिचारी वारकरी बसले. त्यांचा आविर्भाव इतका सहज, बरं इतकं शांत, इतकं छान बसलं, आपलं आदगीनं बसलं. कुठं चाललंय? म्हणजे पंढरपूरला चाललोय. बायका मुलं आहेत का? आहेत की, नातवंड बायका पोरं आहेत. अरे म्हाताऱ्या, म्हटले बायका पोरात रमावं, कुठं म्हटले अनवान निघालेस, पाय चप्पल नाही, काय नाही, पाय भाजत्यात, ऊन मी म्हणते नाही का, वय झाले. आता तुम्हीच म्हणता देव जळी स्थळी भरला, देव सगळीकडे आहे, मग तुम्ही कशाला पंढरपूरला जाता? घरात बसता येत नाही? एक गोष्ट सांगू का? पोचलेले असते ती जास्त बोलत नाही. माझा शब्द कळाला का? जे पोचलीत ना ती जास्त बोलत, ज्या पाण्याचा तळ खोल आहे ते पाणी लई शांत असतं. खळखळाट कुठल्या पाण्याला असतो? उथळ पाण्याला. हे शांत बसलं बघा. आणखीन एक वारकऱ्याचं वैशिष्ट्य सांगू तुम्हाला. वारकऱ्यासारखा व्यवहारिक कोणी नाही. आता तुम्ही म्हणाल बिझनेस करतो काय? नाही, परमार्थिक व्यवहारी वारकऱ्यासारखा कोणी नाही. कसं म्हणाल? त्याला माहित आहे थेट
देवाबरोबर व्यवहार केला तर तो धंदा घाट्याचा आहे. थेट देवाबरोबर व्यवहार केला तर तो धंदा कशाचा आहे? घाट्याचा आहे. देव मिळेल याची गॅरंटी नाही. पण तोच जर व्यवहार, तोच जर बिझनेस संतांबरोबर केला तर देव मिळण्याची गॅरंटी 100%. 100%. म्हणून पंढरपूरच्या वारीला जाताना भेटायला देवाला जातात, पण भजन मात्र संतांचं करतात. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. हो, गंमत आहे ना. भेटायला कोणाला जातात? विठोबाला. आणि भजन कोणाचं? संतांचं. का? माहित आहे संतांचं भजन केलं की देव भेटतो. म्हणजे किती हुशार आहेत बघा ही. हे बोलले म्हणजे कशाला जात आपल्याला कळत नाही म्हणले. ऊन वारा पाऊस ते सगळं सोचताय म्हणले. तुम्हीच सांगताय देव जळी सळीवरला सगळीकडे. कशाला जाता पंढरपूरला? वारकरी गप्प. तू मनात म्हणला तुझ्यासारखी लय जिल्ह्यात मी. आणि योगायोगाने काय झालं माहिती आहे का? त्याची BMW कार झाली पंक्चर. आणि त्यानं काय ती BMWच्या मालकानं काय केलं की कार पंक्चरच्या दुकानात घातली अशी हवा मारायला. वारकरी म्हटला गाडी इकडे काढली. अरे हवा गेली, हवा मारण्यासाठी आणली असं. हो, हवा सगळीकडे आहे, इथं कशाला आणली गाडी? ती लई बिरकी असतात, शब्द पडून देत नाहीत. अरे वेढायच का? तसं नाही. हवा जरी सगळीकडे असली तर प्रेशर हित आहे हवेचं, म्हणून इथं गाडी आणली. बाबा तसंच आहे आमचं बी. देव सगळीकडे आम्हाला माहित नाही, पण प्रेशर आमचं पंढरपुरात आहे म्हणून आम्ही जातो. अहो H2O सगळीकडे आसपास H2Oच आहे. H2O म्हणजे H म्हणजे हायड्रोजन, O म्हणजे ऑक्सिजन. आता H2Oचं मिश्रण झालं की पाणी तयार होतं. आमच्या अवतीभोवती पाणीच आहे. तहान लागलो काय हवा मारून घेता का तोंडाला? जिथं माठ आहे तिथंच जावं लागतं, जिथं पाण्याचा झरा आहे तिथं जावं लागतं. तसं तीर्थक्षेत्राने आमची पंढरी हा भक्तीचा झरा आहे. तिथं गेल्याशिवाय आमची तहान तृप्त होत नाही. भूमिका समजून घ्या. म्हणून तीर्थवरती भाव धरी रे करुणा. अलग लक्षात. आणि म्हणून भक्ती मार्ग अत्यंत सोपा आहे. लय टेन्शन घेत बसायची गरज नाही. एकदा दृढ विश्वास टाकले की संपलं. आता भक्तीचं प्रतीक तुम्हाला सांगतो. भक्ती म्हणजे नेमकं काय? भक्त कसा असावा, ती भक्ती कशी असावी, भक्त आणि अभक्त म्हणजे काय हे बी सांगतो. अभक्ताची अवस्था काय अशी माहिती का? अभक्त देवळात जातो, रांगेत उभा राहतो आणि देवाला म्हणतो देवा दिलेस पण जरा कमी दिलेस, आणखीन जरा दे. त्याला काय म्हणायचं? अभक्त. आणि भक्त कोणाला म्हणायचं? देवा जे दिलेस ते माझ्या योग्यतेपेक्षा जास्त दिलेस, आता मला काय गड्या नको. त्याला काय म्हणायचं? भक्त. भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाशी निवारुणी. आणि असा भक्त जो भक्ती करतो ना, ती भक्ती असते समर्पित भक्ती. ती भक्ती असते त्यागाची भक्ती. त्यागाची भक्ती म्हणजे प्रेमात बी प्रकार आहेत. इच्छा ठेवून केलेलं प्रेम आणि निरीच्छित प्रेम. ज्या प्रेमामध्ये आसक्ती आहे, ज्या प्रेमामध्ये अधिकार आहे, ज्या प्रेमामध्ये मागण्या आहेत, ज्या प्रेमामध्ये शर्त आहे, ज्या प्रेमामध्ये अटी आहेत, त्या प्रेमाला प्रेम नाही म्हणायचं, त्या प्रेमाला कारागृह म्हणायचं. का कारागृह म्हणायचं? कारागृहामध्ये एखादी व्यक्ती गेली जाते, पण परत येण्याची गॅरंटी नसते. अडकून पडतो, तो सजा भोगतो. का? आसक्ती आहे, शर्त आहे, अटी आहे, अधिकार आहे. आणि ज्या प्रेमामध्ये आसक्ती नाही, अट नाही, शर्त नाही, समर्पण आणि त्याग आहे, त्या प्रेमाला मी मंदिर म्हणतो. का? भक्त मंदिरात इच्छेनं जातो आणि इच्छेनं बाहेर पडतो. अडवणूक नसते त्याला.
बंधन कुठलंच नसतं त्याला. अलग लक्षात. म्हणून बंधनयुक्त जे प्रेम आहे त्याला प्रेम नाही म्हणायचं, त्याला कारागृह म्हणायचं. परमार्थामध्ये महत्वाची गोष्ट सांगू, आम्ही देवाकडे मागून जो परमार्थ करतोय ना, देव कधीच ती इच्छा पूर्ण करत नाही. देव वैतागतो मागणाऱ्या भक्ताला. म्हणून मी नेहमी सांगत असतो, अनकंडिशनल लव्ह इज नॉट अ फिलिंग, इट्स अ डिसिजन. अनकंडिशनल लव्ह म्हणजे विना शर्तीचं विना अटीचं जे प्रेम आहे, हो, त्या भावना नाही, तो घेतलेला निर्णय आहे डोळसपणानं. देव कसा आहे माहित नाही, काळा आहे का गोरा आहे माहित नाही, उंच आहे का लहान आहे माहित नाही, श्रीमंत आहे का गरीब आहे माहित नाही, ज्ञान आहे का अज्ञानी माहित नाही, काहीच माहित नाही, रंग रूप काहीही माहित नाही. तरी सुद्धा जेव्हा पाड प्रेम जी भक्ती करते, जो भक्त करतो, लक्षात आलं का, त्या भक्ताचं नाव आहे राधा. काही न मागता ज्यावेळेला सर्वस्व अर्पण करतो ना, त्यावेळेला देवाला बी कोडं पडतं, आता ह्या भक्ताला मी काय देऊ. मागणाऱ्या भक्ताची अवस्था अशी असते की देवाला आम्ही मागतो, देव म्हणतो अरे ह्याला देऊन सुद्धा ही जी आशा संपलेली नाही, किरकिर कधी मरते कोणास ठाऊक. पण न मागणाऱ्या भक्ताकडे देव जाणीवपूर्वक लक्ष देतो, अरे याने इतकं माझे उपकार केलेत, एवढं प्रेम दिले, एवढं प्रेम दिले, आता मी याला काय देऊ. मग काय देतो देव. न मागणाऱ्या भक्ताला काय देतो, समर्पण झालेल्या भक्ताला काय देतो, आपल्या आधी भक्ताचं नाव देऊन टाकतो. आणि म्हणून कृष्ण राधा कोण म्हणत नाही, काय म्हणतात, राधा कृष्ण म्हणतात. राधेला आधी आपलं नाव देऊन टाकलं. हा भगवंत म्हणजे श्रेष्ठ आहे. हो, ब्रह्मांड ज्याच्या सत्तेत आहे, तुम्ही चालविल्या सूर्य चाले, मी बोलविल्या वेद बोले, मी हलविल्या प्राण वाळे जो जगाशी चालिता, पर्वते बैसकीने सांडावी, समुद्रे मर्यादानं ओलांडावी, पृथ्वी भूते व्हावी आज्ञा माझी. एवढा सामर्थ्यवान परमात्मा भक्ताला देताना आपलं सर्वस्व देतो, आपल्या आधी त्याचं नाव लावतो. पुंडलिकाच्या भक्तीपोटी पांडुरंग दारात उभा राहिला. पुंडलिका मी आलोय, काय मागायचं ते माग. देव म्हणला, पुंडलिक म्हणला, देवा मला काय नको, बस इच्छा संपली माझी, मला काहीही नको. अरे माग म्हणले, प्रत्यक्ष परब्रह्म मी आलोय. का रे पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी. ते मातणं नाही म्हणायचं त्याला. तो गर्व कुठला आहे, न मागता तो आलाय ना, हा गर्व आहे. देवाला मागण्यापेक्षा देवाला न मागता देवाला दिलं पाहिजे, असं आपलं कर्तृत्व पाहिजे. अरे माग काहीतरी, नको म्हणले मला देवा. शेवटी पांडुरंगाला प्रश्न पडला, मी ह्याला काय देऊ, बाकीचं काही देता आलं नाही. म्हणजे एक देता येईल मला, माझ्या आधी त्याचं नाव लावता येईल. तेव्हापासून पुंडलिक वरदा. आलं का लक्षात. आपल्या आधी त्याचं नाव लावलं. तसं इथं बसलेले आपण भक्त मंडळी आहोत, त्याच्या आधी आपलं नाव लागावं असं वाटत असेल तर भक्ती समर्पणाची करावी. विठ्ठल काय मंडळी म्हणतात, म्हणले रुक्मिणीबरोबर लग्न करून राधेच्या मागे देव का लागला. हेच कारण आहे. कारण रुक्मिणी बरोबर लग्न लागलं होतं, प्रेम नव्हतं. राधेचं आणि देवाचं प्रेम होतं, आणि राधेचं रुक्मिणीचं काय होतं, लग्न होतं. लग्न म्हटलं की अटी आल्या, मागणी आली, नाही का. मुलगा बघायला गेल्यावर अटी घालतात ना. सरकारी नोकरी आहे का, 3-4 लाख पगार आहे का, बँक बॅलन्स आहे का, पुण्या मुंबईत फ्लॅट आहे का, नाही का, 4 व्हीलर आहे का, त्या पोराचे आई बाप मिलेत का जिवंत आहेत. त्या काय आल्या, अटी आल्या. जिथं अटी आल्या तिथं प्रेम राहील का, अजिबात नाही. कुठे गेला होता, एवढा वेळ का झाला, कुणाचा फोन होता, कुणाबर बोलत होता, हे काढलं नाही, ते काढलं नाही. रांगेत भक्त उभा आहे, देवा मला हे दे, देवा पोटाला पोर होऊ दे, देवा माझी खरूच जाऊ दे, देवा माझी दारू सुटू दे.
लांबनच बघतो त्या भक्ताला देव. आली पिढा. घरात किरकिरी बायको असली, आलं का लक्षात, 11ची जरी ड्युटी असली तर ते घरातनं 7लाच बाहेर पडतो. 5ला जरी ड्युटी संपली तर 8-9लाच घरी येतं. का? कुठं पिढा ते किरकिर ऐकत. अर्थ कळला का? मागणाऱ्या भक्ताची अवस्था तशी आहे, लक्षात ठेवा. म्हणून देवाचं रुक्मिणीवर प्रेम नव्हतं, राधेवर प्रेम होतं. का? न मागता तिनं दिलं होतं. एवढा प्रभु भावे, एवढा प्रभु भावे, एवढा प्रभु भावे, तेरे शंभू तेरा, तेरे शंभू तेरा केला कैसा, होय भक्ती केला कैसा, या भक्तीप्रमाणे, या राधेप्रमाणे ज्ञानोबा यांचा अंतःकरणी भक्तीनं चिंब भिजलेलं होतं. या सृष्टीमध्ये सर्व संत होऊन गेलो, पण एकच संतांना आई म्हणून संबोधलं गेलं, ते म्हणजे कोणतरी ज्ञानोबा माऊली. जीवनच भक्तीनं चिंब भिजलेलं, जीवनच भक्तीनं प्रेमानं चिंब भिजलेलं. आणि स्त्रीचं अंतःकरण बघा, ममत्वानं, प्रेमानं, भक्तीनं, अपत्याबद्दल असलेल्या पोटतिडकीनं चिंब भिजलेलं असतं. एखाद्या आईला 2 मुलं झाली, एक मुलगा धड धाकट आहे, दुसरं मुलगा पांगळा आहे. आई जास्त प्रेम कुणावर करेल? पांगळ्यावर. का बरं? हे धड धाकट कसं बी जगेल, पण पांगळं माझं कसं जगेल? पण जास्त प्रेम पांगळ्यावर असतं. तसं या गीतेवरती, या भगवंताच्या ज्ञानावरती ठराविक वर्णाचाच पगडा होता, तो अधिकार होता. तो अधिकार आमचा आहे असे ते ठणकावून सांगत होते. पण ज्ञानोबराय म्हणले, हा जो बुद्धीनं पांगळा असलेला जीव आहे, बुद्धीनं पांगळे असलेला जो जीव आहे, ज्ञानानं पांगळा असलेला जो जीव आहे, त्या जीवाला त्या परमात्म्याचं सुख का नको? त्या परमात्म्याचं ज्ञान का नको? लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. मग काय केलं? ज्ञानोबराने ज्ञानाची कवाड उघडली. प्रत्यक्ष करतळी आवळे तैसा हरी अनुभूती आणून दिली प्रत्येकाला. जास्त पळायची गरजच नाही, इतकं सोपं करून सांगितलं. जसं आईचं आतडं लेकरासाठी तडफडत असतं. आई दारोदार हिंडते, कच्चं धान्य घेऊन येते, घरात येते, शिजवते, नाही का, शृंगार त्याला चटणी मीठ लावते, चविष्ट बनवते आणि मग आपल्या लेकराला खायला घालते. तसं आद्य शंकराचार्याकडनं ज्ञानोबरायांनी भीक मागितली. आद्य शंकराचार्य म्हणजे परमार्थातले बाप आहेत आणि ज्ञानोबा माऊली म्हणजे परमार्थातली आई आहे. लक्षात ठेवा. त्यांच्याकडे गेले, म्हणजे द्या. ते दिलं. लक्षात आलं का? आणि 700 श्लोकाची संस्कृत असणारी गीता, धड मराठी कळेल तर संस्कृत कवा कळणार? त्या गीतेवरती भाष्य केलं. बरं, ज्ञानोबरांनीच फक्त भाष्य केलं, भाष्य अनेक जणांनी केलं. आद्य शंकराचार्याने केलं, मध्वाचार्याने केलं, वल्लभाचार्याने केलं, नाही का, अष्टावक्रांनी केलं. अलीकडच्या कालावधीमध्ये लोकमान्य टिळक आहेत, विनोबा भावे आहेत, ओशो आहेत, या सगळ्यांनी मंडळींनी भाष्य केलं. पण जगमान्य झाली ती ज्ञानेश्वरी. जगमान्य झाली ती ज्ञानेश्वरी. का ज्ञानेश्वरी जगमान्य झाली? इतर जणांनी फक्त ज्ञानाला महत्व दिलं, ज्ञानोबरांनी ज्ञानाला भक्तीची जोड दिली, म्हणून ती जगमान्य झाली. बोलू का? समजून घ्या. का? भक्तीचा ओलावा असल्याशिवाय काहीच करता येत नाही. भक्तीनं आणि भावाना
देव आतुर आहे. आणि हे जाणलं माऊलींनी, आणि म्हणून त्यांचं अंतःकरण स्त्री अंगानं नटलेलं आहे. त्यांचं अंतःकरण भक्तीनं प्रेमानं चिंब भेटलेलं आहे, की जसं या माऊल्यांचं जन्मापासूनच हृदय चिंब भिजलेलं आहे. भूमिका समजून घ्या. आणि म्हणून माऊलींच्या लेखनात, माऊलींच्या आयुष्यामध्ये जेवढ्या म्हणून विरहिणी झाल्या, त्या विरहिणीच्या पाठीमागे जर शब्द बघितले तर ते स्त्रियांगाने नटलेले शब्द आहेत, स्त्रीवाचक शब्द आहेत. पडिले दूर देशी माझा आठवे माती, पडिले दूर देशी माझा आठवे माती, पडिले दूर देशी माझा आठवे माती, पडिले नको नको वियोग, नको नको वियोग, कष्ट होता जीवासी जीवासी जीवासी, तैसी रजनी झाली गे माये, तैसी रजनी पडिले दूर देशी, पडिले का पडलो, पडिले माऊलींचीच विरहिण आहे. पडिले दूर देशी मज आठवे मानसे, नको नको हा वियोग, कष्ट होता ती जीवासी, दिन तैशी रजनी झाली गे माये. सखे माये सजणी ही जे शब्दप्रयोग आहेत नाही, माऊलींचेच अभंगात सापडतात. रूप पाहता रोचनी सुख झाले हो साजनी, पहिलं तो गे काऊ कोकत आहे शकुन गे माये सांगता, पाचा दामांचा घोंगडाने सेन उरले मोठते जेवी नगे, बाई कामारी 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 होऊन या कानोबाचे घर रिघे नगे, बाई बाई. बघा किती शब्द आहेत. पंढरपूरचा निळा, पंढरपूरचा निळा, पंढरपूरचा निळा, लावण्याचा पुतळा, लावण्याचा पुतळा, विठा देखीला डोळा, विठा देखीला डोळा, विठा देखीला डोळा, बाई बाई हो पंढरपूरचा, 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 पंढरपूरचा निळा. पंढरपुरीचा निळा, लावण्याचा पुतळा, विठा देखीला डोळा, बाई येऊ बाई येऊ. किती उदाहरण देऊ. सगळ्याच विरहिण्या हो स्त्री अंगानं भक्तीनं चिंब भिजलेल्या आहेत. तसंच आजचा या अभंग भिजलेला आहे. आत्ता अभंगावर आलो, 11:15 वाजले. आणि ही पार्श्वभूमी सांगणं गरजेचं आहे. ज्या भूमिकेत ज्ञानोबारायांनी अभंग लिहिले तर ती भूमिका स्पष्ट झाली पाहिजे. अधिकार कधी प्राप्त होतो? त्यांचं अंतःकरणे भक्तीनं चिंब भेटलेलं असलं पाहिजे, तरच तो परमार्थाला अधिकार प्राप्त होतो, तरच उपदेशाला अधिकार प्राप्त होतो. जो शब्द ज्ञाने पारंगत पण ब्रह्मानंदी सदा डुल्ल तू. उपदेश करण्याचा अधिकार कधी प्राप्त होतो? तो स्वतः ब्रह्मानंदात उड्या मारणार असावा. ब्रह्मानंदाचा भक्तीचा ह्याचा संबंधच नाही. आणि कीर्तन करायला लागलाय. कळते का माझं बोलणं?
भूमिका समजून घ्या. तसं आजच्या अभंगातून ज्ञानोबरायांनी तुम्हा आम्हाला लेकरू समजून ह्या लेकरांना ही अवस्था का केलीस बाबा? कानोबा 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 तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हाची कासली वांगुली आम्हाची कासली वांगुली रे कानोबा तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली. बरं झालं माझं गाणं हलकं केलं तुम्ही. आजच्या अभंगाचं वैशिष्ट्य काय? कमी झालं रे बाबा. बघा ज्ञानोबरायांनी भगवंताच्या गुणाबद्दल वर्णन करत असताना 4,500 सिद्धांत ज्ञानेश्वरी दिलेले, पण ते अवघड वाटायला लागलं म्हणून ज्ञानोबरायांनी ते सिद्धांत समजण्यासाठी 4,500 दृष्टांत दिले. परमार्थ संतांनी इतका सोपा करून सांगितला, उगीच नाही म्हटलं कर तळ्यावळे ते सारी. इतका सोपा करून का सांगितला? प्रत्येकात्मक उभं केलं. आम्हाला सवय आहे, डोळ्यानं पाहिल्याशिवाय मी सत्य मानत नाही. आणि एक तर तो अव्यक्त परमात्मा, निर्गुण परमात्मा, ब्रह्मांड ज्याच्या सत्तेत आहे, ज्याच्या शक्तीनं चालले, ती शक्ती आम्हाला दिसत नाही. मग आम्हाला काय वाटतं की समोर असल्याशिवाय आम्ही मान्य करणार नाही. देव निर्गुण निराकार आहे, अरे बाबा आम्हाला तो समोर असल्याशिवाय आम्ही त्याला मान्यच करणार नाही. माझे सद्गुरू जनार्दन बाबा तर इतकं सुंदरपणे एक दृष्टांत द्यायचे, इतकी साधी साधी दृष्टांत महाराजांची असायची आमच्या. त्याने काय दृष्टांत दिला? फळ्यावरती गुरुजींनी म काढलं. काय काढलं? फळ्यावरती म काढलं. आता बाज झालं, तानपुरा चालू आहे मला. ओके, हां आता शांत. फळ्यावरती म काढलं आणि गुरुजींनी विचारलं, मुलांनो हे काय आहे? मुलं म्हणले कोणास ठाऊक, अरे हे माहित नाही काय आहे. आता ते मग कळावं म्हणून गुरुजींनी काय केलं माहिती आहे का? फळ्यावरती मक्याचं कणीस काढलं. कशाचं कणीस काढलं? मक्याचं कणीस काढलं. पोरांनो हे काय आहे? मक्याचं कणीस आहे, आमच्या रानात येतं की. अरे बाळानो हे मक्याचं कणीस? हा मक्याचं कणीस आहे. अरे मक्याचं कणीस लक्षात येण्यासाठी हे जे म आहे ना ते म काढले. म म मका म असं आहे होय. गुरुजीने मक्याचं कणीस पुसून टाकलं. बहुतेक पोरांना कळाले आता म म्हणजे काय, म्हणून कणीस पुसून टाकलं. परत विचारलं, म्हणजे आता काय आहे? कोणास ठाऊक. अरे ते म आहे, मग मक्याचं कणीस काढा बरं. आम्हाला मक्याचं कणीस काढल्याशिवाय मग कळणार. तसं देवळात उभा केल्याशिवाय निर्गुण अव्यक्त परमात्मा आम्हाला कळणार नाही, म्हणून त्याला देवळात उभा केलाय. देवळातला खरा नाही. माझं बोलणं कळते का? देवळात का उभा केलाय? खूण म्हणून उभा केलाय, तोच खरा नाही. अनंत रूपे अनंत वेशे देखील अनंत रूपे अनंत वेशे देखील बाबर कुमा देवी वरू कोण मानली कैसे. बाबर कुमा मानली कैसे. देखील आम्ही तशी असं
उभं आम्हाला असावं लागतं, म्हणून ज्ञानोबराच्या मंगात एक प्रतिकात्मक वस्त्र घेतलं, त्याचं नाव आहे घोंगडी. आता अभंगाला सुरुवात झाली. भगवंताचं रूप कळण्यासाठी त्यालाही घोंगडीचं रूपक दिलं आणि तुमच्या आमच्या देहासाठी शरीरासाठी आपल्यालाही घोंगडीचं रूपक दिलं. त्याच्या घोंगडीचं वर्णन करत असताना स्वगत सचिदानंद रूप मिळवली शुद्ध सत्व गुणे विणली रे. 15 मिनिटांमध्ये सेवेला पूर्ण राम द्यायचा. स्वगत म्हणजे स्वतःसाठी देवा. कानोबा गोपाळा मान्य आहे, या घोंगडीच्या फॅक्टरीचा मालक तूच आहेस. या घोंगडीच्या फॅक्टरीचा मालक तूच आहेस, पण पर्सनॅलिटी काय केलीस बाबा? तुझे मात्र निवडताना वेगळी निवडलीस ना आम्हाला देताना वेगळी दिलीस. कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हाशी का दिली वांगुली रे? वांगुली म्हणजे वाकडी तिकडी ओबड धोबड. बर तुझी स्वतंत्र वेळ काढून स्वगत सचिदानंद रूप, स्वतःसाठी मात्र विणताना सचिदानंद रूप घोंगडी विणलीस. आणि वेळ काढून बरं सत्व गुणाने विणलीस. कशाने विणलीस? आता मी जर 3 गुण सांगत बसलो तर मला रात्र पुरणार नाही, पण सत्वगुण अत्यंत महत्वाचा आहे. तुका म्हणे येते सत्वाचे करावा परमार्थ. सत्वगुण ही एक शक्ती आहे आणि सत्वगुणाशिवाय देव प्राप्त होत नाही. आणि ज्याच्या अंगी सत्वगुण प्रभावी आहे ते तर पांडुरंग वास करतोय, लक्षात ठेवा. बस इतकं एवढं सांगतो मी. तुझी घोंगडी सत्वगुणाने नटलेली आहे आणि वेळ काढून काय केलेस माहिती आहे का? त्या घोंगडीला, तुझ्याच फक्त घोंगडीला षडगुण ऐश्वर्याचे गोंडे लावलेस. षडगुण गोंडे कोणकोणते? ते गोंडे यश, श्री, औदार्य, सामर्थ्य, ज्ञान आणि वैराग्य, नाही का? या म्हणजे षडगुण ऐश्वर्याचे गोंडे लावलेस वेळ काढून. बरं तुझी घोंगडी केवढी आहे? तुझ्या घोंगडीचा माप काढणारा टेलरच अजून जन्माला आलेला नाही आणि येणार बी नाही, नाही का? तुझी घोंगडी व्यापक आहे. अनंत ब्रह्मांड एकमेकाला कनेक्ट आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाशी पंचतत्व एकमेकाला कनेक्ट आहेत म्हणून ते अखंड आहेत, व्यापक आणि विस्तृत आहेत. या घोंगडीचं वर्णन करत असताना माझ्या जनार्दन बाबांचे गोडाभंग आहे. निरंजनी बनी आईचा ह्या देवर मंडीला. गोंडे आहे का माझ्या सद्गुरू जनार्दन बाबांचे? निरंजनी बनी आईचा ह्या देवर मंडीला. आईचा देवारा 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 मांडीला. आईचा देवारा 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 मांडीला. देवारा 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 मांडीला. निरंजनी बनी आईचा देवारा मांडीला. निरंजनी बनी आईचा देवारा मांडीला. आईचा देवारा 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 मांडीला. आईचा देवारा 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 मांडीला. आईचा देवारा 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 मांडीला. देवारा 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 मांडीला. अनंत ब्रह्मांड गुब्बारे त्याला, अनंत ब्रह्मांड गुब्बारे त्याला, अनंत ब्रह्मांड त्याला. पाय खड्या घालती हर्ष नववी नाही भक्ती. तेथे पाय खड्या घालती हर्ष नववी नाही भक्ती. निरंजनी बनी आईचा या देवाला मांडीला. निरंजनी बनी आईचा या देवाला मांडीला. आईचा देवारा 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 मांडीला. आईचा देवारा 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 मांडीला. देवारा मांडीला. आईचा देवारा मांडीला. निरंजनी मध्ये आईचा या देवारा मांडीला. परमात्म्याच्या शक्तीचं वर्णन करताना सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर सांगतात, अनंत ब्रह्मांड गुब्बारे त्याला. विश्वनामी मंडप घातला. अनंत ब्रह्मांड गुब्बारे त्याला. तेथे पाय घड्या घालते हर्षे नवविधा ही भक्ती. काय त्या घोंगडीचं वर्णन करावं? कानोबा तुझी व्यापक विस्तृत अखंड न कुठंच खंड न झालेली
अशी तुझी घोंगडी स्वतःसाठी निवडलीस ना, आम्हाला देताना 3.5 हाताचं चिरगुट दिलेस. हे किती हाताचं चिरगुट आहे? देताना दिलेस 3.5 हाताचं, ती बी 9 ठिकाणी फाडून दिलीस. फाटकीच आहे. किती ठिकाणी फाटली? एवढं चिरगुट, ती बी 9 ठिकाणी फाटकी. देवा का असं केलंस बाबा? तुझी घोंगडीची फॅक्टरी इतकी भारी, नाद भरीच. आमच्या घोंगडीची फॅक्टरी मात्र अवघड आहे. काय सांगू मी गर्भीच्या यातना मज भोगिता नारायणा मास मल मूत्र. ही घोंगडी कुठं तयार झाली माहितीये का? गर्भ नावाच्या फॅक्टरीत. 9 महिने 9 दिवस वट वागळासारखी उलटी टांगून घेतल्या घोंगडीनं. बरं त्याला काय खायला? मांस मलमूत्र. काय ती घोंगडी काय खात असते 9 महिने? आईची विष्ठा लघवी घाण मांस हेच खात असत. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा घोंगडीचं वर्णन आहे. काम कर्म अकर्माने त्रिगुण नरक मुताने भरली रे. भूमिका समजून घ्या. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा वरी चर्म घातले का कृमी कीटकाचा सांधा रवरवती दुर्गंधी अमंगळ हिचा बांधा. बघा अशी ही घोंगडी. त्याचे पुढे जाऊन रामदास स्वामींनी आणखीन एक पाऊल पुढे जाऊन विदारक सत्य सांगितले. 9 मासाचा विटाळ. ही घोंगडी तयार करताना कुठलं रसायन वापरलं? 9 मासाचा विटाळ. त्याचा आळवणी झाला गाळ. त्यामध्ये जन्मला हा चांडाळ मनुष्य देह. किती महिन्याच्या विटाळाचा? 9 महिने. नासक्या कुचक्या टाकाऊ रक्तापासून तयार झालेली ही घोंगडी अशी घाणेरडी घोंगड्या असून सुद्धा 60-70 वलांडलेल्या घोंगड्या गोंड रंगवाला मागं पुढे बघेनात. गोंड रंगून कळलं का? कलप कलप. अरे तू गोंड रंगवशील र, पण घोंगड्याला सुरकुत्या पडल्या त्याचं काय? त्या काही इस्त्री करून सुरकुत्या बुजणार आहेत? अशी ही घोंगडी. कानोबा षडविकार षड वैरी मिळवून तापत्रये विणली रे. तापत्रय म्हणजे त्रिविध ताप. मौल्यांनो त्रिविध ताप माहित आहेत का तुम्हाला? माहित आहेत? त्रिविध ताप माहित आहेत का? नाही. जे घेऊन आलोय तेच माहित नाही वे. सगळी सिरियस का झाले मला काय कळत झाले. आल्यापासून बघतो मोठं डोळं करून बघतो. असंच एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो आणि समोर एक नटाक बसलो. मिशे बेशे पुढे असंच बसलो आणि मला पहिल्यापासून आध्यात्मिक कीर्तन करायची सवय. आता समोर बघ मोठं डोळं करून इकडं बघ तिकडं बघ मागं बघ पुढं बघ. तुझं लक्ष कीर्तनाकडे नव्हतंच. तू जरा नटाक होतं पण पुढंच बसलेलं. मी टेन्शनमध्ये. आणि म्हटलं काय माझं चुकलं का काय बाबा? म्हटलं दादा तुम्ही इकडं तिकडं का बघताय? काय माझं चुकलं का? महाराज तुमचं काय चुकलं नाही, तुमचं चालू द्या. तुम्हाला तारीख कोणी दिली तो हित आलाय का बघतो. असलं कीर्तन असतं वय. जरा सासू सुनेच्या गोष्टी सांगाव्या, बेवड्याच्या गोष्टी सांगाव्या नाही का? व्हॉट्सअपचे जोक सांगावेत, फॉरवर्डेड मेसेज सांगावेत. हे काय लावले कीर्तन? हेच आमच्या कानावर परत आले आत्तापर्यंत. त्यामुळे आम्ही या कीर्तनाला कीर्तन मानायला तयार नाही. जिथं चुटकुले आहेत तेच आम्ही कीर्तन मानतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही पापाला धनी होतोय. आम्ही काय होतोय? पापाला धनी होतोय. या व्यासपीठावरनं या फालतू फकाण जर आम्ही ऐकत बसलो तर काय अर्थ मला सांगा. ज्या पोटतिडकीनं संतांनी हे सगळं साहित्य लिहून ठेवलेलं आहे त्या साहित्याचंच मांडणी झाली पाहिजे. ती पोटतिडीक तुमच्यापर्यंत पोचली पाहिजे. मी नेहमी एक दृष्ट संगतून घडलेला किस्सा सांगत असतो. बस तिथे खाली, बस खाली. या कानोबा या.
जावं त्याला घेऊन जा, सगळं लक्ष वेधून घेते ते. मी परब्रह्म तत्व आणि माया तत्वावर बोलत होतो. इकडं लक्ष द्या. प्रियकरण प्रियशी समजा बागेत फिरायला गेली आणि प्रियकरणाला सोडून जर प्रियशी दुसऱ्याकडे बघायला लागली की ह्याला कशी पोटतिडी फुटते, तसंच कीर्तनकाराचं आहे. श्रोता इकडे तिकडे बघायला लागलं की पोटतिडी फुटते. मी ब्रह्मतत्व आणि मायातत्वावर बोलतो. ब्रह्मतत्व म्हणजे सत्य आहे, मायातत्व हे भ्रम आहे. जसं मध्यान्याचा सूर्य यावा, तो सूर्य सत्य आहे, पण आभाळानं झाकल्यामुळं तो दिसत नाही, म्हणजे आभाळ काय आहे? भ्रम आहे. आभाळ हे भ्रम आहे. तसं माया म्हणजे भ्रम आहे, काहीच नाही, भ्रम आहे ते. आणि परब्रह्म हे सत्य आहे. विषय चालला होता सत्य आणि भ्रम. काय चालला होता विषय? सत्य म्हणजे काय आणि भ्रम म्हणजे काय. तुम्ही आता गंभीर बसलाय का नाही, जसं तशी सगळी तिथं गंभीर बसली होती. मी म्हटलं गड्यानं कुणाला काय कळलं का सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय? एक नाही दोन नाही. आर म्हटलं सांगा गड्यानं, असं का करताय? सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय सांगा. 2 तास झाले या विषयावर कीर्तन चालले, एक नाही दोन नाही. असं का करताय म्हटलं, सांगा सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय. बऱ्याच वेळाने एकानं हात वर केला. म्हटले महाराज मी सांगू का? मला इतकं बरं वाटलं. असू दे म्हटलं, 1000त 1 तरी माझं कीर्तन कळणार आहे. कॉलरला हात घातला. म्हणजे सांग गड्या, सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय, सांग एकदा, कळू दे ह्यांना. तो म्हणला महाराज तुम्ही सांगताय सगळं सत्य आहे, पण तुम्ही सांगितलेलं आम्हाला कळलंय असं जे तुम्हाला वाटते तो तुमचा भ्रम आहे. त्या अर्थी एवढ्या मोठ्यानं तुम्ही टाळ्या वाजवून हसल्या, त्या अर्थी मी आतापर्यंत भ्रमातच आहे. तुम्हाला कळलं या भ्रमातच आहे, नाही ना? नक्की विठाल. त्रिविध ताप सांगून सेवेला पूर्णविराम देतो. त्रिविध ताप सांगतो. त्रिविध ताप: अधिदैविक ताप, अधिभौतिक ताप, आध्यात्मिक ताप. अधिदैविक ताप म्हणजे काय? पूर्वजन्मी पाप केले ते हे बहु विस्तारिले, विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले, 84 लक्ष योनी हिंडता दुःख भोगिले. लक्षात ठेवा, पूर्वजन्मामध्ये जे पाप केलेलं आहे ते व्यंग रूपानं, दुखण्याच्या रूपानं, भोग रूपानं ह्या जन्मी वाट्याला येताना, जन्माला येतानाच अधिदैविक ताप लक्षात येतो, दिसतो तो. जन्माला येतानाच नाक आणि तोंडी एक, जन्माला येतानाच एका डोळ्याचं, जन्माला येतानाच ओठ नसलेलं, जन्माला येतानाच तिरळं, जन्माला येताना मुक, जन्माला येताना भैर, जन्माला येताना आंधळ, जन्माला येतानाच हातपाय नसलेलं, धड, जन्माला येताना पांगळ, जन्माला येतानाच चुलुळ, जन्माला येतानाच खेकड्याच्या चालीचं, जन्माला येतानाच. काय मंडळी म्हणतील काही अजून जन्माला येऊन कर्म करायचं आहे तरी बी दुखणं लागलं माग. या जन्मातलं दुःख नाही येते, गेल्या जन्मी केलेल्या पापाचं दुःख आहे. पूर्वजन्मी पाप केले त्याला म्हणतात अधिदैविक ताप. अधिभौतिक ताप म्हणजे काय? दुसऱ्याकडून झालेला ताप. दासबोधात सुंदर वर्णन आहे त्रिविध ताप लक्षण. दुसऱ्याकडून झालेला ताप तो का होतो? सावधानता न पाळल्यामुळं. दैनंदिन जीवनामध्ये, प्रपंचामध्ये आम्ही सावधगिरी न पाळल्यामुळं आम्हाला अधिभौतिक तापाला सामोरं जावं लागतं. कोणकोणते तापात अधिभौतिक ताप? कड्यावरून पडून मरणं, ॲक्सिडेंट होऊन मरणं, पाण्यात पडून मरणं, श्वाक लागून मरणं, वीज पडून मरणं, बैलानं हुंदळणं, म्हशीनं मारणं, श्वापताकडून खाल्लं जाणं, हे सगळे काय आहे? अधिभौतिक ताप आहे ती. विंचूदंश होणं, ही सगळे अधिभौतिक आहेत. का होतात? सावधगिरी नसल्यामुळं. एक छोटासा दृष्टांत देतो, माझ्या सद्गुरूंचा दृष्टांत देतो. एकानं बैल पाळला होता शेतीसाठी. तो बैल होता बुजरा. बुजरा म्हणजे कळला का माऊल्यांनो? माग कळला का नाही? हो म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा. नाही
नाही कळलं. बुजणं साधा शब्द आहे. मी आलोय मस्त 350 किलोमीटर आलोय. मला माहीत आहे की 10 किलोमीटरचा भाषा बदलते, प्रांत बदलतात, रूढी बदलतात, परंपरा बदलतात. आमच्या तिकडं माणसं जीव गेल्यावर जाळतात. अजून कळलं नाही काय पता भाऊ. जाऊ द्या चला. बुजणारा म्हणजे भिणारा, भित्रा, बुजरा. त्यानं काय केलं त्या शेतकऱ्याला पाण्याला पाणी पाजलं. आपल्या शेतावर घेऊन गेला, शेताच्या विहिरीवर पाणी पिणं बैलाला पाजलं आणि माघारी आला. इकडं शिरपा त्याच्या म्हशी घेऊन चरायला आला होता. ही सातारी भाषा आहे बरं, हो समजून घ्या. काय घेऊन आला होता तो? म्हशी आला होता चरायला घेऊन. त्याच्या म्हशी झुडपाच्या आडाला चरत होत्या, त्यामुळे म्हशी दिसत नव्हत्या. शिरपा तेवढा दिसला. शेतकरी आला तो बैल घेऊन. शिरपा अरे तंबाखू आहे का? तो म्हणला आहे की. दोघांची तंबाखू पार्टी सुरू झाली. किंवा आता म्हटला बैल कुठं बांधू म्हणून ह्यानं हाताला दावं गुंडाळलं बैलाच. कशाला गुंडाळलं? हाताला गुंडाळलं. तंबाखू पार्टी सुरू झाली. हो. आणि शिरपाची म्हस झुडपाच्या मागे चरत होती का नाही, ती हाक करून बाहेर आली. झुडपा हाक करून जशी बाहेर आली तसा ह्याला बैल उदाळला. बरं ह्याला बांधला होता कुठं? शाबाश, घेऊनच गेला ह्याला. नावाटातनं, नांगरटीतनं, हो खडकातनं, मुरमातनं, वड्यातनं, इंचानं फाडत नेला. का बरं नेला? सावधानता नाही. आपला बैल बुजरा हे बी कळलं नाही. प्रपंचामध्ये अशीच आपली अवस्था असते. लक्षात आलं का? धडपडत असतो, पडत असतो, उठत असतो. हो, हे कशासाठी? सावधगिरीनं चालल्यामुळं. आणि तिसरा जो ताप आहे तो आध्यात्मिक. आध्यात्मिक ताप म्हणजे आतून होणारे ताप. आतून होणारे ताप आणि आतून होणारे जे आजार आहेत ते का होतात माहित आहे? ह्या चाडग्या जिभीवर नियंत्रण नसल्यामुळं. हिच्यावर आपलं कंट्रोल नाही. वल, सुक, गरगरीत, रसरसीत, चमचमीत, झणझणीत, पांढरा, तांबडा नाही. भुरकं मारतंय, खाताना बरं वाटतं. कुठले आजार आहेत? आध्यात्मिक ताप कुठले आहेत? हागवण, ढंडाळी, वांती, उलटी, पिलीक, तिडीक, पटकी, आकडी, वारफोडं, गजकरण, नायटा, खरूज, अल्सर, पित्त. किती सांगू? मुतखडा. मुतखडा माहित आहे? लय वाईट, लय बेकार. ते बाजार बघत नाही, चौक बघत नाही, घर बघत नाही, दार बघत नाही, इष्टी बघत नाही, बस बघत नाही. कुठं बी लोळायला होतं. कुठं बी लोळायला होतं, गडाबडा लोळायला होतं. मौल्यांनो, प्रसूतीच्या वेदना परवडल्या, पण त्या खड्याची वेदना लय वाईट. बरं एवढा पोट चिडकन का सांगतो माहित आहे? त्या फेजमधनं मी गेलोय. लय वाईट. प्रसूतीच्या वेदना खरंच परवडल्या. अहो बघा, प्रसूतीच्या वेदना माऊल्या सहन करेल. का सहन करेल माहित आहे का? पोटी पुत्र संतान जन्माला येणार आहे, त्याचा आनंद तरी असतो त्या वेदनेत. खडा जन्माला घालून कुठला आनंद मिळायचा? त्याचं का बारसं घालायचं आहे का? तो अनमोल म्हणून अंगठीत घालायचं आहे? बिनकामाचाच ताप. तुम्ही गरोदर अवस्थेत सोनोग्राफी करायला गेल्यावर डॉक्टर म्हणतात हा 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 काय काळजी करू नका, बाळ सुदृढ आहे, चिंता करू नका. हे जर डॉक्टरकडे गेलो खडा चेक करायला आणि डॉक्टर जर म्हणला हा 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 खडा सुदृढ आहे, तिथं अर्धा गार. पण प्रसूतीची तारीख देतात डॉक्टर, खड्याच्या प्रसूतीची तारीखच देत नाही डॉक्टर. ते तुझं तू बघून घे. त्याला 6 महिने, वर्ष, 2 वर्ष काय गॅरंटीच नसते. तोड हो गॅस वरच. आता हसायला येते, ज्याला झालाय त्याला विचारा. मूळव्याध आहे का माहित?
आप्पा तिरक का चालतंय? आप्पा म्हणते तरुणपणात खाल्लेलं फेडतोय बाबा. खाताना बरं वाटतं पण निसरताना लई ताप देत. म्हणून हिच्यावर नियंत्रण पाहिजे. काय झालं माहिती आहे का, माझ्या आयुष्यामध्ये एक घडलेला किस्सा सांगतो, ऐका जरा. मी कॉलेज जीवनात असताना त्यावेळेला कुठल्या गाड्या काय एस टी म्हणजे मेन. त्यावेळेला मी एस टीने प्रवास करायचो आणि एस टी शिवाय दुसरी वाहनं नव्हती हो त्यावेळेला. मग गर्दी असायची. मग मी जरा चुणचुणीत होतो. हो, चालाकीनं त्या गर्दीतनं घुसायचो आणि आत जाऊन बसायचो. प्रसंग एकदा असा झाला, कॉलेजवरून घरी निघालो होतो मी आणि त्या गर्दीतनं घुसलो आणि 2 बाकड्याच्या सीटवर बसलो, खिडकीच्या बाजूला बसलो. पूर्वी काय असायचं माहिती आहे का, जागा धरायला रुमाल टाक, पिशवी टाक मोकळी, असं काहीतरी पूर्वी असायचं, टाकायची. मी खिडकीच्या शेजारी बसलो होतो. एक जण आला, त्यानं तबल्याची चुंबळ दिली माझ्याकडं. तबल्याची चुंबळ दिली. म्हटलं ठेव. मी आपलं ठेवलं. मला बरं वाटलं. म्हणजे आपल्या बिरादरीतलं आहे. हो, आम्ही बी कार्यक्रम करायचो ना. म्हणजे आहे तर म्हणजे आपल्या बिरादरीतलं आहे. बरं झालं म्हणले. आपली साथ संगत तेवढीच. हो, बऱ्याच वेळानं ते आलं ती जवळ. हो, आणि बसणार तेवढ्यात मी म्हणलं, आज कार्यक्रम कुठं आहे? तो म्हणला, कसला कार्यक्रम? अहो म्हणलं, तबल्याची चुंबळ तुम्ही दिली. अरे बाबा म्हणला, चुंबळीशिवाय बसायला येत नाही. तबलजी तेव्हा माझ्या लक्षात आलं, चुंबळीचा हा बी एक फायदा आहे. काय करायचं, आयुष्यभर चुंबळ वागू नये असं वाटत असेल तर ह्याच्यावर नियंत्रण ठेवावं. षडविकार षडवैरी मिळवून तापत्रय विणली रे. नवा ठाई फाटून गेली ती त्वामासी दिधली रे. कानोबा विडोबा वरती उचल, जास्त झाले लेवल. थोडा इशूज द्या. लेवल तुम्ही वाढवून बाकीची सगळी लेवल कमी ठेवा. बरे झाली की सेवेला पूर्ण म्हणून. कानोबा 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 ऋषी मुनी ध्याता मुखी नाम ऋषी मुनी ध्याता मुखी नाम गाता ऋषी मुनी ऋषी
चितपती वृत्ती मुरारी चितपती वृत्ती मुरारी रे चितपती वृत्ती मुरारी कानोबा तुझी चांगली चांगली कानोबा तुझे तुमचे गेले धर्मकीर्तन सिद्धी सलिले तीर्थ माझ्यावरले पायिकपण करविली तैसे गेली कटकट वाकुडे गाणीट देव जाणे झालेली सेवा तुम्हासारख्या थोर संत मायबापांच्या चरणी अर्पण करतो पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो माझे सद्गुरू जनार्दन महाराज वसंत करतो यांच्या चरणी अर्पण करतो सर्व साथीदार बांधवांनी खूप सुंदर आज साथ दिली खूप सुंदर ध्वनिव्यवस्था दादासाठी तर जोरदार टाळी वाजवा खूप सुंदर अप्रतिम बॅलन्स आज झाला त्यामुळं गायला आणि निरूपणालाही काही त्रास झाला नाही आज तुझे कोटी कोटी ऋण बाबा बाकी सर्व वादक तबलजी वगैरे सगळी मंडळी अत्यंत आनंद दिला चुकून एखादा मुखातून आवेशातून शब्द चुकीचा गेला असेल तर लेकरू समजून क्षमा करा एवढं बोलून मी सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो विठ्ठल जय जय विठ्ठल